नमस्कार मित्रहो, स्वाध्याय 7 ते 12 या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, आज आपण 12वीचा इतिहास विषयाचा प्रकरण 9 जे आहे जागतिक जग आणि निर्वसाहतीकरण याचं स्वाध्याय आणि प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. इतिहास विषयाचा हा 9व्या प्रकरणाचा स्वाध्याय आहे, तर तो आपण पाहू. प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा असं म्हटलेलं आहे. नंबर 1, पहिले महायुद्धात डॅश डॅश व तुर्कस्तान या राष्ट्रांचा पराभव झाला. पर्याय अ दिलेला आहे अमेरिका, पर्याय ब दिलेला आहे फ्रान्स, पर्याय क दिलेला आहे इंग्लंड. पण याचं उत्तर आहे जर्मनी व तुर्कस्तान या राष्ट्रांचा पराभव झाला. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, 1935 मध्ये डॅश डॅश भारतापासून वेगळा करण्यात आला. 1935 मध्ये म्यानमार भारतापासून वेगळा करण्यात आला. हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू. नंबर 3, 1947 मध्ये पहिली डॅश डॅश परिषद भरवली गेली. पहिली आशियाई परिषद भरवली गेली. 1947 मध्ये पहिली आशियाई परिषद भरवली गेली. त्यानंतरचा प्रश्न आहे, पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. नंबर 1, बांडुंग परिषद बरोबर आहे. पॅरिस 1919 मधील पहिली अखिल आफ्रिकी ऐक्य परिषद बरोबर आहे. नंबर 3, लंडन 1900 मधील अखिल आफ्रिकी ऐक्य परिषद हेही बरोबर आहे. आणि नंबर 4, मँचेस्टरमध्ये इथं जोडी काय दिलेली होती, आशियाई ऐक्य परिषद असं दिलं होतं, पण आता बरोबर करून आपण हे लिहिलेलं आहे. बरोबर काय आहे, आफ्रिकी ऐक्य परिषद. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, दिलेल्या कारणापैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा. मित्रहो, लक्ष द्या. नंबर 1, दुसऱ्या महायुद्ध काळात आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र झाली. कारण, तर याचं बरोबर कारण आहे, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र झाली कारण दुसऱ्या महायुद्ध काळात इंग्रज व फ्रेंचांनी वसाहतींना काही अधिकार द्यायला सुरुवात केली. याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, टिपा लिहा. त्यातली पहिली टीप आहे बांडुंग परिषद. उत्तर, भारताने 1947 मध्ये घेतलेल्या पहिल्या आशियाई परिषदेत आशियाई प्रादेशिकतावादाची संकल्पना आकारास आली. नंबर 2, आशियातील जनतेचे प्रश्न परस्पर सहकार्याने सोडविण्याचा निर्णय घेण्यात आला. नंबर 3, या पार्श्वभूमीवर 1955 मध्ये इंडोनेशियातील बांडुंग येथे आशियाई व आफ्रिकी राष्ट्रांची परिषद भरली. नंबर 4, या परिषदेत आफ्रो आशियाई जनतेच्या प्रश्नांची चर्चा, जागतिक शांततेस प्राधान्य आणि परस्पर सहकार्यावर भर देण्याचे ठरले. नंबर 5, बांडुंग परिषदेमुळे नव्याने स्वतंत्र झालेल्या आशिया आफ्रिकी खंडातील जनतेचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली. दुसरी टीप आहे आफ्रिकी ऐक्य कल्पना. उत्तर, नंबर 1, आफ्रिकी ऐक्याचा विचार पहिल्यांदा मांडणाऱ्या H.S. विलियम्स याने इसवी सन 1900 मध्ये लंडन येथे पहिली अखिल आफ्रिकी ऐक्य परिषद भरवली. नंबर 2, या परिषदेला हजर असणाऱ्या W.E.B. ड्युबा या कृष्णवर्णीय नेत्याने आफ्रिकी ऐक्य कल्पनेला चालना दिली. त्यानंतर तिसरं आहे नंबर 3, त्याने 1919 मध्ये पॅरिस येथे अखिल आफ्रिका ऐक्य परिषद भरवली. त्यांच्या पुढाकाराने पुढेही काही परिषदा भरवल्या गेल्या. नंबर 4, या परिषदांमुळे आफ्रिका खंडात आफ्रिकी ऐक्याची कल्पना जनमानसात रुजू लागली. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. नंबर 1,
ब्रिटिश आणि ब्रह्मदेश यांच्यात 3 युद्धे झाली. आणि दुसरा प्रश्न आहे, दुसरे महायुद्ध संपताच निर्वसाहतीकरणास अधिक वेग आला. सहकारण स्पष्ट करा असं म्हटलेलं आहे. नंबर 1, ब्रिटिश आणि ब्रह्मदेश यांच्यात 3 युद्धे झाली. उत्तर नंबर 1, 1960 पर्यंत म्यानमार म्हणजे ब्रह्मदेश एकछत्री अंमलाखाली आणणाऱ्या तेथील राज्यकर्त्यांनी मणिपूर जिंकून आसामवर ताबा मिळवला. या घटनेने ब्रिटिश व म्यानमार यांच्यात पहिले युद्ध झाले. नंबर 2, म्यानमारमधील 2 इंग्रज नागरिकांना म्यानमारच्या राज्यकर्त्यांनी दंड ठोठावला. हे निमित्त करून ब्रिटिशांनी म्यानमारवर आक्रमण करून त्याचा काही भाग मिळवला. नंबर 3, म्यानमारच्या थिबा राजाने फ्रान्सशी वाढत चाललेले संबंध व ब्रिटिश व्यापारी कंपनीला केलेला दंड या कारणावरून तिसरे ब्रह्मी युद्ध झाले. या युद्धाने ब्रिटिशांनी संपूर्ण म्यानमार आपल्या नियंत्रणाखाली आणला. अशा रीतीने ब्रिटिश अंमलाखालील प्रदेशाचे संरक्षण करणे व म्यानमारचा प्रदेश मिळवणे या उद्देशाने ब्रिटिश व ब्रह्मदेश यांच्यात 3 युद्धे झाली. अशा पद्धतीने आपण उत्तर लिहायला पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न आहे, दुसरे महायुद्ध संपताच निर्वसाहतीकरणास अधिकच वेग आला. कारण उत्तर, दुसऱ्या महायुद्धाने वसाहतवादी राष्ट्रांचे कंबरडे मोडले. इंग्लंड, फ्रान्स ही राष्ट्रे कमकुवत झाल्याने त्यांचे वसाहतीवरील नियंत्रण कमी झाले. नंबर 2, दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया आफ्रिकी खंडातील राष्ट्रांमध्ये राष्ट्रवादाला चालना मिळून स्वातंत्र्य लढे प्रखर होऊ लागले. नंबर 3, पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव, त्यातून मिळालेली स्वातंत्र्य, समतेची मूल्य, लोकशाही पद्धतीचे आकर्षण यामुळे जनतेत जागृती घडून चळवळी तीव्र झाल्या. या कारणामुळे इंग्लंड, फ्रान्सने या देशांना अधिकार देण्यास सुरुवात केली. यातून निर्वसाहतीकरणाला अधिक वेग आला. हे त्याचं कारण आहे. तर धन्यवाद मित्रहो. आपण या चॅनलवर नव्याने आला तर चॅनल सबस्क्राईब करा. अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा. अशाच पद्धतीने आपण 12वीच्या सर्व विषयाचा स्वाध्याय या चॅनलवर घेणार आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.